राज्यामधल्या विधानसभा निवडणुकांना जवळपास 4 महिन्यांचा अवधी बाकी आहे। मात्र राजकीय वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झालेला नाही। मात्र बिनचेहऱ्याची महाविकास आघाडी अजिबात चालणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल असं खासदार संजय राऊत यांनी निक्षून सांगितलंय। आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असाही प्रश्न आहे। चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल। ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही, सामान्य लोकांच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल तो फॉर्म्युला अंतिम असणार आहे। विधानसभेच्या जागा वाटपापूर्वीच महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून झुंपण्याची चिन्ह आहेत। याला कारण ठरलंय ते खासदार संजय राऊतांनी केलेलं घामटा फोडणारं विधान। विधानसभा निवडणुकीसाठी मवियानं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। राऊतांनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून पुढे करण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिलेत। महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिनचेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिनचेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही, लोक स्वीकारणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल। महाविकास आघाडी यांनी जाहीर केलेला कुठलाही चेहरा न देता आम्ही महाराष्ट्रात निवडणुका लढू। मी काल त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा चेहरा एकतर अबू आझमी किंवा ओवेसी यांचा चेहरा तुम्हाला समोर घेऊन लढावं लागणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे, परंतु मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून तिन्ही पक्षात एकमत होताना दिसत नाहीये। अशा परिस्थितीत महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर न ठेवून लढवणार असल्याचं ठरलं होतं। पण या निर्णयाच्या विपरीत वक्तव्य संजय राऊतांनी केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्यात। मवियात मुख्यमंत्री पदाचे 3 चेहरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि नाना पटोले। ठीक आहे, ते वरच्या लेवलचे संजय राऊत, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, शरद पवार, आम्ही आपल्या टीव्ही समोर खेळत असतो, ते पक्षाच्या पॉलिसीज वगैरे असतो त्याच्यावर बोलत असतो। ते सीट शेअरिंग मुख्यमंत्री वगैरे, मी काय मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत नाहीये, मी कशाला उगाच तो डोक्याला ताप करून घेऊ। अजून कुठली जागा वाटपाची चर्चा नाही एक। आणि मला असं वाटतं की संजय राऊतांच्या बद्दलचं आम्ही भूमिका घेतलीच की त्यांच्या कुठल्याही वक्तव्याला कुठलंही कॉमेंट करायचं नाही असा आम्ही काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मी संजय राऊतांच्या मांडलेल्या मुद्द्याचं कुठलंही कॉमेंट करणार नाही अशी भूमिका आमची आहे। खरं तर उद्धव ठाकरे हे आधीपासूनच महाविकास आघाडीचा चेहरा आहेत, कारण ते 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होते। महाविकास आघाडीची जी काही प्रतिमा आहे त्याचं नेतृत्व 2.5 वर्ष उद्धव ठाकरे यांनीच केलंय। एकनाथ शिंदेंनी बंड करत भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती असल्याचं चित्र लोकसभा निवडणुकीत दिसून आलंय। त्यामुळे मतदार उद्धव ठाकरेंनाच मवियाचा चेहरा मानत असल्याचं समोर आलंय। महाविकास आघाडी जेव्हा आपण केली त्यावेळेस कोणालाच माहित नव्हतं काय होणार आहे। त्यामुळे आता पवार साहेब राऊत साहेबांशी बोलतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे नेते तिथं बोलतील। त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही, पण ही लढाई स्वाभिमानाची आहे, सामान्य लोकांच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे। महाविकास आघाडी सरकार आपल्या या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेने प्रयत्न करावेत। पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढत या राज्यामध्ये भाजपला हद्द पार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे। ते काही म्हणू देत, आम्ही काही म्हणू देत, शेवट इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मत जे आहे ते प्रकट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। पण महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल तो फॉर्म्युला अंतिम असणार आहे। त्यामुळे ती बैठकच झाली नाही तर पुढे लवकरच ती बैठक होईल। जागा वाटपाचा प्रश्न आहे,
आणि फेस असेल की नाही त्याच्यावरही चर्चा कदाचित करण्याचा विषय आला तर तेही करू. तर या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक काही म्हणण्यापेक्षा त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तिथेच आपण चर्चा करून महाविकास आघाडी ठरवेल. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींविरोधात इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचा चेहरा दिला नव्हता. असं असताना देखील लोकसभेत इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं. आता त्याच पॅटर्नची पुनरावृत्ती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत करण्याचं मवियानं ठरवल्याचं समजतंय. मुख्यमंत्री पदाबद्दलचा निर्णय निवडणूक निकालानंतर घेतला जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी देखील पत्रकार परिषदेतून स्पष्टपणे तसेच संकेत दिलेत. पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवत आहेत. तुमच्यामुळे आम्ही पडलो त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या. आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा माझा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे पहिलं मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी. तर आता त्यांच्याकडनं अपयशाचा धरी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या. आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू द्या. लोकसभेत महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्यात. काँग्रेसनं सर्वाधिक 13 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेनं 9 तर शरद पवारांच्या पक्षानं 8 जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत मवियाच्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्याचा विचार केल्यास 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 150हून अधिक मतदारसंघात विरोधकांना आघाडी मिळाली आहे. हीच विजयी लय कायम ठेवण्यासाठी मवियाचे वरिष्ठ नेते सबुरीनं घेणार हे नक्की. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता पूर्णपणे कमी असल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.